रवींद्र धंगेकरांच्या रूपाने नजीकच्या काळात भाजपच्या पुण्यातील एकतर्फी सत्तेला एक विरोधक लाभला होता। फक्त काँग्रेसलाच नाही तर महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर यांच्याकडे भाजपचा एक कडवा विरोधक म्हणून पाहत होती। मात्र आता रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। कारण काय आहेत? फक्त सत्तेसोबत जवळीक साधणं एवढं एकच कारण आहे की त्या पलीकडे जाऊन गेल्या काही दिवसांमध्ये रवींद्र धंगेकर त्यांच्या कुटुंबावरती जे आरोप होत आहेत, जो गुन्हा दाखल झालेला आहे, तेही कारण आहे? नाही, मी तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते असतील, नेते असतील, एवढा कठोर निर्णय घ्यायची वेळ येते तर मनाला थोडं दुःख होतं। काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी प्रचंड प्रेम केलं आपल्यावर, म्हणजे असं नाही की प्रेम केलं नाही, पण मधल्या काळामध्ये कार्यकर्ते आणि सगळ्यांचा विचार करता, मतदारांचा विचार करता कायम सत्तेत एकनाथ शिंदे साहेबांचा संपर्क येत गेला आणि त्यांनी आपली कामं केल्यानंतर आज त्यांनी चर्चेला 2-3 वेळा चर्चेलाही बोलवलं। पण मी त्यांच्याशी बोलताना जवळकी साधलीच होतीच पूर्वी, कारण मी शिवसेनेत बी होतो, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब असे आम्ही एकत्र त्यावेळेला येणं जाणं बी होतं आणि सत्तेत आल्यावर त्यावेळेला कामाच्या निमित्ताने गाठीभेटी झाल्या। आज त्यांनी 7 वाजता वेळ दिलेली आहे, सर्व कार्यकर्ते आम्ही भेटणार आहोत आणि जो काय निर्णय घ्यायचा तो संध्याकाळी 7 वाजता आम्ही घेणार आहोत। पण मी काँग्रेस पक्षाच्या कोणाहीवर बी नाराजी नाही आणि सगळ्यांनी मदत केली, मला एवढी ताकदीने उभे राहिले। पक्षाचे सर्व नेते, म्हणजे आता एकही असा नेता नाही की त्यांनी आपल्यावर प्रेम केलं, सगळ्यांनीच प्रेम केलं आणि सगळ्यांचेच आभार मानून। प्रश्न तोच आहे की काँग्रेसवर नाराजी नाही, त्यांनी प्रेम केलं, मग एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याचं कारण काय? आता जायचं अजून ठरलेलं नाही, 7 वाजता निर्णय होईल। ठीक आहे, आता तुम्ही म्हणता 7 वाजता निर्णय होईल, मी काय म्हणतो की तुम्ही भेटायला तर जात आहात, तर मग का? याच्या पाठीमागचं कारण काय? आता मी आणखी स्पष्ट विचारायचं तर वक्फ बोर्डाच्या प्रकरणामध्ये तुमच्या पत्नीवरती जो गुन्हा दाखल झाला, तर ते कारण आहे का? तुमच्यावरती दबाव आहे का? नाही, ह्याच्यामध्ये मी 7 वाजता तुमच्याशी बोलणार आहे आणि 7 वाजता माझा काय निर्णय होणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला माझी भूमिका ते सांग। रवींद्र धंगेकर हे पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आक्रमक नेता म्हणून, आक्रमक भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या काही काळामध्ये परिचयाचे झाले। मात्र काही दिवसांपासून थोडीशी मवाळ भूमिका वाटते तुमची। पुण्यामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या, स्वारगेटची घटना असेल किंवा परवाची, तुमचं पोलिसांबद्दलची भूमिका थोडी मवाळ झाल्यासारखी वाटली मला, म्हणजे मला वाटली। खरंच तशी झाली का? नाही, तुम्ही बघितलं असेल सगळ्या प्रकरणामध्ये मी बोलतोय, स्वारगेटच्या प्रकरणात पहिल्यासारखा आक्रमकपणा मला जाणवला नाही। त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्या प्रकर्त्याने घेण्या इतपत म्हणजे घ्यायलाच पाहिजे, पण स्वारगेट सारखं प्रकरण किती गंभीर आहे। नाही, स्वारगेटपेक्षा मग तुम्ही बघितलं असेल जे प्रश्न प्रचंड पुणेकरांचे, महाराष्ट्राच्या हिताचे होते ते विषय मी प्रामुख्याने ताकदीने लावले। स्वारगेटच्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा मी तुमच्याशी बोललो सकाळी, आणि हे काही नवीन नाही स्वारगेटमध्ये, हे वर्ष चाललं नाही। मी हे बी तुम्हाला म्हणतो गंभीर आहे, नवीन नाही असं म्हणून तो बलात्काराची घटना मी तुम्हाला हे सांगितलं की पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे, मी पोलिसांवर बोललोच की आता कायम पोलिसांचं नरडं धरणं हे लोकशाहीला धरत नाही, चूक आहे तिथं बोलो ना। आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करताना, आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला पोलीस आयुक्तालयाच्या समोर आंदोलन करताना, आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला पोलिसांना धारेवर धरताना। जर चुकलं असेल तर यावेळी भूमिका थोडी मवाळ वाटली मला। त्या अनुषंगानेच विचारायचं की वक्फ बोर्डाच्या प्रकरणात जो गुन्हा दाखल झाला त्याच्यातून तुम्हाला त्रास झाला का? तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला का? मी 7 वाजता याची सगळं सविस्तर बोलेल। मी एकनाथ शिंदे साहेबांशी, मग कार्यकर्ते सगळेच बोलणार आहे आणि ते बोलल्यानंतर तुम्हाला पहिला माझा तुम्हाला भेटेल आणि हे तुम्हाला का सांगतो की माझी भूमिका मी स्पष्ट करेल, पण तुम्हाला एक भूमिका माझी सांगतो की मी मानवतावादी आहे, मी जात पात न मानणारा कार्यकर्ता आहे एक। म्हणजे उद्या जर मला विचारलं तर ह्याला का मदत केली तर मी त्या माणसाला माझं उत्तर माझ्याकडे तयार आहे आणि माझ्याकडे मानवतावाद असल्यामुळे मी कधी जातीपात आणि वागणारा कार्यकर्ता नाही, पण मला जिथं चुकीचं वाटेल तिथं मी माझ्या सख्या भावाला बी सोडत नाही। त्यामुळे पक्ष हा एक
राजकारणातला एक भाग असतो, पण जिथं चूक दिसेल तिथं तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त आक्रमक दिसेल. ठीक आहे. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणार आहात. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष म्हणून काम करतायत. तर मग आता भारतीय जनता पक्षाचे जे पुण्यातले नेते आहेत, मग मुरलीधर मोहोळ झाले, मग हेमंत रासने झाले, मग गणेश बिडकर झाले, हे तुमचे मित्र होणार? नाही, राजकारणामध्ये तुम्हाला सांगितलं कोण कोणाचा मित्र आणि दुश्मन नाही. राजकारणामध्ये बदल होत जातो. होणार मित्र? नाही, होईल नाही होईल तो विषय, पण जे चुकीचं असेल ते चुकीचंच आहे. म्हणजे मी सांगितलं माझा सक्का भाऊ असेल तो चुकत असेल तर त्याला मी माझं सांगणार आहे. म्हणजे विषय तो नाही, आपलं प्रिन्सिपल आहे की आपल्याला जे दिसतं चांगलं त्याच्यावर बोलणार. आणि असं थोडीच आहे की चुकीचं बोलायचं नाही. कुठलाही नेता असं कधीच बोलत नाही, ते चुकीचं तर चुकीचं आहे. नाही, बरोबर आहे. फक्त मित्रपक्ष म्हणून काही गोष्टी करायच्या असतात. एकत्र कार्यक्रम घेणं, एकत्र बैठका घेणं, समजा महापालिका निवडणुकी असतील तर एकत्र प्रचार करणं. म्हणजे आता तुम्ही भाजपच्या उमेदवारांचा प्रचार तुम्हाला करावा लागेल, तुमचे काही उमेदवार असतील तर त्यांना प्रचाराला बोलवावं लागेल. आता जे काय ते नेते ठरवतात, आपण आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अजून 7 वाजता तुम्हाला कळण नेतृत्वाखाली करणार आहे का नाही, तर त्यावेळेला तो निर्णय वेगळा असेल आणि तो करू आपण पुढं. तुम्ही आमदार बनलात तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा किती वाटा होता? मी काँग्रेस पक्षाचेच आभार मानले. काँग्रेस पक्षामुळे तुम्ही याच्या आधी मला वाटते 2 ते 3 वेळा मनसेकडून निवडणूक लढवली होती. 3 वेळा, पण आमदार 2 वेळा लढवली होती. आणि आमदार बनलात मात्र काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर. तर तो फरक तुम्हाला वाटला? म्हणजे तुम्ही आधी शिवसेनेत होता, मनसेत होता, आमदार मात्र काँग्रेस पक्षात आल्यानंतर झाला. नाही, मी काँग्रेस पक्षाचे याच्यासाठीच आभार मानले की सगळ्या नेत्यांनी मनापासून मला प्रेम दिलं, ताकद दिली, आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा आमदार झालो. मी पहिल्यांदा आभार मानले. आता एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहेत, मात्र संघर्षही पाहायला मिळतोय भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सत्तेत एकत्र असताना देखील. तर मग हे तुमच्या म्हणजे डोक्यात आहे की काय नक्की पण करायचं? नाही, तर शेवटी जो माणूस संघर्ष करतो तो आवडतो ना. अच्छा, भाजपसोबत संघर्ष करतायत शिंदे. संघर्ष करणार, तुम्ही संघर्ष केला म्हणून तुमचा चॅनल आवडतो मला. संघर्ष करणं माझं आवडतं नाही. तर रवींद्र धंगेकर शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना, असा एक त्यांचा जो प्रवास आहे तो पुढे नेत आहेत. अर्थात हा प्रवास याच टप्प्यावरती थांबेल का, की पुढच्या निवडणुकांमध्ये आणखी काही वेगळं पाहायला मिळेल? कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.